पहिला सांगी पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकानं गोलंदाज जगदीश नाईक. वैयक्तिक पहिला सांगी पहिल्या संघाच्या वतीनं पहिल्या षटकानं गोलंदाज आणि पहिला चेंडू थोडासा आपटेकर पद्धतीचा पुलचा फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर, चेंडू जातो आउट ऑफ पार्क. धन्यवाद डीजे. आणि याच दरम्यान शुभ आगमन होते सन्मानित पीकेजी साहेबांचं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामधून या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, भिवंडी ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष पीकेजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. वेलकम वेलकम वेलकम. ऑनसाइडचा साजरा एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचे विकेट धावचित बाद.
ओटापा इनसाईडचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला, चांगले क्षेत्रक्षण आउटफील्डमधून एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती 32. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे, धावसंख्या 32. पुण्याचा चेंडू ऑनसाईडचा फटका साजलाय, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा षटकार आपण पाहतोय. फलंदाज योगेश दडबियाच्या बाटामधून. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती 43. नेक्स्ट बॅट्समन येतो सदा. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. 30 याचं जे सर्कल आहे ते गेले आपण क्रॉस करायचं आहे. पुन्हा एकदा पिंटू. आता मात्र सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक होती. थोडासा अंदाज खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅट पर्यंत संपर्क साधता आल्यानंतर एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. क्रमांक तिसरं संपतंय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या 43 आणि विजयाचं लक्ष असेल 44 धावांचं. 3 षटकांच्या अंती धावसंख्या 43, विजयाचं लक्ष 44 धावांचं. प्रतिवर्ष साधारण आपण विचार केला 14 ते 15 धावांची गरज आहे प्रति ओव्हर मागून. चला मानकुळी संघाचा कॅप्टन आपण देखील बिना विलंब लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. मानकुळी संघाचा कॅप्टन प्रेम मालियाला विनंती असेल आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतोय. आणि या स्पर्धेसाठी गंगामाता न्यू 40+ आयोजित आपण जी स्पर्धा पाहतोय, स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील चषक 2025. आणि या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांची मंडळी, जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, वेळात वेळ काढून स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर, त्यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी सन्मानित सचिनजी म्हात्रे यांना विनंती करेन की प्रथम या व्यासपीठावर मंचावर उपस्थित
भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक मिलेनियम लॉजिस्टिक्सचे मालक प्रोप्रायटर सन्मानित जिग्नेश सावला यांना आपण सन्मानित करायचं आहे. सचिनजी म्हात्रे, स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. लॉजिस्टिक्सचे मालक सन्मान्य जिग्नेश सावला या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मिलेनियम लॉजिस्टिक्सचे मालक सन्मान्य अरुणजी भामरे, अदानी अरुणजी भामरे, भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आदरणीय विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय किशोरबाई, मिलेनियम लॉजिस्टिक्सचे मालक सन्माननीय किशोरबाई यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. मी सन्माननीय केतनजी म्हात्रे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर मंचावर करायचं आहे. त्यानंतर गौरव मोटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय विजय पाटील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. मी सचिन म्हात्रे यांना विनंती करतो आपण आपल्या शोभ असते त्यांचा देखील गौरव आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय विजयजी पाटील गौरव मोटरचे मालक त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठ मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. धन्यवाद. बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना. विजयाचा लक्ष 44 धावांचा प्रतिवर्ष आपण विचार केला साधारणतः 14 ते 15 धावांची गरज आहे. एका बाजूला जोशी 11 भातबड तर दुसऱ्या बाजूला चौटाईरमा मानकुली. सलामी जोडी जोशी 11 भातबड संघाची 44 धावांचं लक्ष्य पाठलाग करण्यासाठी इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. खांद्यावर जबाबदारी घेऊन दोन फलंदाज इन ॲक्शन मध्ये आपण पाहतो. एका बाजूला जगदीश नाईक तर दुसऱ्या बाजूला संदीप मोरे. तर वैयक्तिक सांघिक संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज बिंदास माळी. 18 चेंडू 44 धाबा असं एक समीकरण उरशी बाळगताना दोन फलंदाज इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. हे टार्गेट सेट करण्यासाठी ही जबाबदारी खांद्यावर स्वीकारून हे लक्ष्य पार करण्याची किमिया या दोन फलंदाजांच्या माध्यमातून केली जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. जगदीश नाईक खऱ्या अर्थानं या सामन्यामधून आपण जर विजय संपादित करायचं असेल तर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. पहिला चेंडू बिंदास अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका सजल स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट. या एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्येमध्ये बिनबाद 1. बिचाच ओके. यानंतर देखील बिग मॅच चालू सामन्यातील विजेता संघ आणि खऱ्या अर्थाच्या स्पर्धेमधून अतिशय उत्तम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पण ज्या संघाचं पाहिलं तो संघ आहे सिद्धिविनायक अंजूर. अंजूर संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. गोलंदाज बिंदास. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. फक्त आणि फक्त एक सन्मान केला जातो. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धाबीने सगळ्या धावसंख्या होती ती बिनबाद 2. संदीप मोरे देखील आपला अकाउंट ओपन करतो 1 धावेने.
अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली होती. हलकासा अपील प्रश्न पंचांना विचारला, पंच संमत नाही आहेत. बॅट कट. चेंडू आणि बॅटमध्ये थोडासा स्पर्श झाला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता फलंदाज जगदीश नाईक केला. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. खरं तर सामन्यामध्ये कमबॅक बस असेल तर मोठ्या पटक्याची देखील नितांत गरज आहे. 44 धावा काढायचे आहेत. 18 चेंडूंचा फक्त खेळ आहे. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं ऑन साईडला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. 2 षटकांना बीट करून चेंडू समोरच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार येतोय. फलंदाज जगदीश नाईकच्या बॅटमधून. दोन फलंदाज आपण जरी पाहिले ते दोन्ही फलंदाज मला वाटतं गोंदलगावचे लाडके जावई आहेत. फलंदाज आणि गोलंदाज क्या बात आहे. बिंदास माळी आणि आमचे जगदीश नाईक हे गोंदलगावचे दोन्ही जावई आहेत. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण पाहतोय जगदीश नाईकच्या बॅटमधून. मी अगोदर सांगितलं होतं सामन्यामध्ये कमबॅक असतात जगदीश नाईकला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. प्रतिवर्ष आपण जर विचार केला साधारण 14 ते 15 धावांची गरज आहे. हल्ला बोल. आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 28 ची गरज. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 14 धावांची सरासरी. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना बीट झाला फलंदाज. बीट झाला एसटी रक्षक. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. बघा काढून केनी आपण जर एखादा जेल कॅरी करता तो तुम्हाला प्रत्येक जेलसाठी केतन मात्र यांच्याकडे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सचिन मात्र यांच्याकडे 500 रुपये. क्या बात आहे. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. लेग बाईचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुरस्कार. धावसंख्या होती 17. जगदीश नाईक तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी असेल. आपल्या बॅटमधून जर एखादा षटकार आला तर त्या षटकारासाठी विजय पाटील यांच्याकडनं
500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गौरव मोटर्सचे मालक सन्मानी विजय पाटील यांच्याकडे देखील जगदीश नाईक तुम्हासाठी एक वीस. येणारे चेंडू 8 विजयासाठी 22ची गरज. अतिशय चांगला रंगतदार सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. दोन्ही संघ मातब्बर ताकदवर, कुठलाही संघ सहजासहजी हा स्वीकारणार नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदा. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट केला. यास हा चेंडू देखील जाईल. आउटफील्ड दमदार, चौकार येतो शानदार. या चौकांना संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 26. येणारे चेंडू 7 विजयासाठी 18ची गरज. एक मोठा फटका या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. येणारे चेंडू 7 विजयासाठी 18ची गरज. सात चेंडू 18ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सदा. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना फलंदाज सफल झाला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न देखील पाहिला. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 18ची गरज. ती क्षमता निश्चितच जगदीश नाईक याच्याकडे आहे. 18ची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कोण येईल हे फार महत्वाचं आहे. मला वाटतं अविनाश. आता गोलंदाज आणि फलंदाज दोघांची कसोटी आहे. गोलंदाजाला 7 चेंडूमधून 18 धावा वाचवायचे आहेत. या अगेन्स्ट फलंदाज 7 चेंडूमधून 18 धावा करायचे आहेत. वंडरबॉय भिवंडी म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे, बिग हिटर म्हणून खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यामध्ये ज्याचं नाव लौकिक आहे, जगदीश नाईक स्ट्राइक रोटेट करतो. येणारी चेंडू 6 विजयासाठी 18ची गरज. मातबर गोलंदाज आणि ताकदवर फलंदाज. हा सामना रंगत आणि चुरशीचा. पहिला दुसरा चेंडू निर्णायक. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका साजला. एक कंप्लीट. आता मात्र
नेक्स्ट बॅट्समन येतो पिंटू. बघा पिंटू याच्याकडे देखील चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. येणारे 5 चेंडू विजयासाठी 17ची गरज. 5 चेंडू 17 धावांची गरज. ऑन साइडचा फटका सजलाय. वाट कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केले जाते आणि महत्वाचे विकेट प्राप्त करताना गोलंदाज. विजयासाठी 17ची गरज. नेक्स्ट बॅट्समन येतोय बलदेव. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा, वेल कमी घ्या. बलदेव याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. 4 चेंडूमधून 17ची गरज आहे. 4-17. गोलंदाज अभी. अक्रॉस लाईन थोडासा वन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर लेग बायचा इशारा येतो. येणारे चेंडू 3 विजयासाठी 16ची गरज. दोन्ही नामांकित खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं. गोलंदाज तरबेज तर फलंदाज महातरबेज. तीन चेंडू 16ची गरज. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फॅक. ब्लॉक होलमध्ये चेंडू आपण पाहिला. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. रक्षण चेंडू खेळून काढला. निर्धाव चेंडूची फेक. आता मात्र जवळजवळ सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करताना संघ आपण पाहतोय चौथाईर मानकोली विजयाच्या उंबरट्यावर. तर कुठंतरी थोडंसं पराभवाच्या खायमध्ये जोशी 11 भादवड. चेंडूला मोठा फटका आहे. चेंडू खाली कुठल्या प्रकारचं क्षेत्र या स्वेलच्या कॅच. स्कायर शॉट मोठा फटका निश्चित होता. अतिशय चांगला फटका साजला आहे. मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष आहे. योगेश दळवीच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण केले जाते आणि महत्वाचा विकेट प्राप्त होतोय. फलंदाज बाद. अडलक. जिग्नेश भाई, अरुण मोरे त्याला नंतर देतो मला.